मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उतरलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांनी उद्यासाठी 1 दिवसाची परवानगी दिल्याचं समजतंय। मात्र मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी कठोर नियम आणि अटी पोलिसांकडून लावण्यात आलेल्या आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतलेला आहे। आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत ती थेट दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य आहेत आझाद मैदानातली, ज्या ठिकाणी सध्या मनोज जरांगे आंदोलन करतायत, उपोषण करतायत। सध्या आरती सुरू आहे आणि त्या आरतीनंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेणार आहे। वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर 1 दिवसाची मुदतवाढ आता दिली गेल्याचं समजतं आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या आझाद मैदानावर सुरू असल्याचं आपण पाहतोय, ऐकतोय आणि आता अवघ्या काही वेळात मनोज जरांगे माध्यमांसोबत बोलणार आहेत। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। अनेक आमदार, खासदार, इतर लोकप्रतिनिधी मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आझाद मैदानावर सकाळपासूनच दाखल झालेले होते। त्यांचा जो आदेश आपण 1 दिवसाची मुदतवाढ जी आहे ती आता या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून मिळाल्याचं समजतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।